हा पुढचा प्रश्न. वर्गमुळात 6.25 अधिक घनमुळात 0.729 अधिक वर्गमुळात 1.21 छेद वर्गमुळात 20.25 आणि ह्या सगळ्याचा वर्ग बरोबर किती? मग आपल्याला ह्या प्रत्येक ठिकाणी ज्या काही संख्या दिलेत म्हणजे वर्गमुळात 6.25 दिलेले त्याचं वर्गमूळ काढायचं आहे. मग 625चं वर्गमूळ 25 येते, पण इथं 6.25 आहे, डेसिमल नंतर 2 डिजिट्स आहेत आणि आपण वर्गमूळ घेतोय त्यामुळे डिजिटची संख्या कमी करायची, निम्मी करायची, म्हणजे इथं वर्गमूळ येईल 2.5. 6.25चं वर्गमूळ 2.5 अधिक पुढची संख्या घनमूळ आहे. मग आता 729चा फक्त विचार करूया. 729 घन कशाचा आहे तर 9चा आहे आणि आपण घनमूळ काढतोय. मग इथं डेसिमल आहे, डेसिमल नंतर 3 डिजिट्स आहे आणि आपण घनमूळ काढतोय त्यामुळं डिजिट्स नंतरची जी संख्या आहे ती 1/3 करायची, 1/3 करायची. म्हणजे डिजिट नंतर किंवा ह्या डेसिमल नंतर फक्त एकच डिजिट राहायला पाहिजे आणि ह्या 729चं घनमूळ 9 मिळाले. म्हणजे इथं जर डेसिमल घेतला तर 0.729चं घनमूळ येईल 0.9. हे एक लक्षात घ्यायचं आहे की घनमूळ आपण घेतोय त्यामुळं जे डिजिट्स नंतर किंवा डेसिमल नंतर जी संख्या आहे किंवा डेसिमल नंतर जेवढी डिजिटची संख्या आहे त्याची 1/3 करायची. त्यामुळं 0.729चं घनमूळ येईल 0.9 अधिक पुन्हा एकदा 121 11चा वर्ग आहे, डेसिमल नंतर 2 डिजिट्स आहेत आणि आपण वर्गमूळ घेतोय त्यामुळे डिजिटची संख्या निम्मी होईल म्हणजे 1.1 छेद छेदामध्ये 20.25 ज्याचं वर्गमूळ आहे 45 म्हणजे 2025चं वर्गमूळ 45 आहे. इथं डेसिमल असल्यामुळं 20.25चं वर्गमूळ येईल 4.5 आणि हे सगळं चौकटी कंसामध्ये आहे त्याचा वर्ग आहे. आता हे पुढे सोडूया. 2.5 अधिक 0.9 अधिक 1.1 1.1 अधिक 0.9 म्हणजेच 2 आणि 2 अधिक 2.5 म्हणजेच 4.5 छेद छेदामध्ये सुद्धा 4.5 आणि त्याचा वर्ग. 4.5 ला 4.5 निघून जाईल. 1/1 म्हणजेच 1 त्याचा वर्ग आहे आणि 1चा वर्ग 1. त्यामुळे हे जे सगळं एक्सप्रेशन आहे त्याची किंमत येईल 1. वर्ग